टिटवाळा शहरातील विद्युत प्रवाह वारंवार खंडित होणे व महावितरण कार्यालयातील सावळा गोंधळ कारभाराबाबत टिटवाळा शहराचे कार्यकारी अभियंता गणेश पवार यांना शाखा अध्यक्ष मिलिंद सावंत यांनी निवेदन सादर केले। तसेच यावेळी उपस्थित असलेले मनसेचे सरचिटणीस कल्याण पश्चिमचे माजी आमदार प्रकाश भोईर, कल्याण उपशहर अध्यक्ष दिनेश भोय, उपविभाग अध्यक्ष श्री बंदेश जाधव, शाखा अध्यक्ष भूषण जाधव यांनी नागरिक, रहिवासी, दुकानदार यांना भेडसावणाऱ्या विविध समस्याचा पाढा वाचला। याबाबत योग्य ती पावले उचलून विद्युत वितरण पुरवठा सुरळीत होईल व नागरिकांना, रहिवासी, दुकानदार यांच्या समस्याचे निवारण लवकरच होईल असे महावितरणाचे अधिकारी गणेश पवार साहेब घोडविंदे साहेब यांनी सांगितले। टिटवाळ्यातील वीजधारकांच्या खूपच समस्या आहेत। चोरीची वीज वापरतात, त्याच्याकडे MSCBच लक्ष नाही, पण सामान्य नागरिकांची पिळवणूक चालू आहे। बंद घराचा अर्ज देऊनही घर मालकाला 150 ऐवजी 3 ते 4 हजार रुपये बिल पाठवून देण्याचं काम MSCB करत आहे, हे लक्षात घेता मनसे कार्यकर्ते MSCB कार्यालयावर दाखल। यावेळी टिटवाळाचे मनसेचे उपविभाग अध्यक्ष बंदेश जाधव, शाखा अध्यक्ष भूषण जाधव, जनहित कक्षाचे जिल्हा अध्यक्ष जयेश खंदारे, उपशाखा अध्यक्ष श्री समीर मैस्त्री, अमेय पाटकर व मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। रवींद्र जाधव, टिटवाळा।